विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये भूकर मापक हे पद असणार आहे। एकूण जागा 900 पेक्षा जास्त असणार आहेत, ज्याच्यामध्ये कोकण, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, अमरावती असे वेगवेगळे विभाग असणार आहेत। वेगवेगळ्या जागा विभागानुसार असणार आहेत, ज्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत की शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, अभ्यासक्रम काय आहे, पगार किती भेटेल, TCS परीक्षा घेणार आहे की IBPS, संपूर्ण माहिती सांगेल। आणि सर्वांना सांगू इच्छितो की फॉर्म आजपासून सुरू होणार आहेत। ठीक आहे, लिंक लवकरच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल। सर्व अपडेट देखील तेथेच तुम्हाला उपलब्ध होतील। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला एकूण सांगतो। भूकंप करमापक जे करमापक आहेत त्यांच्या एकूण 1660 जागा रिक्त आहेत, परंतु 903 जागा भरल्या जाणार आहेत। आता जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। तर कोकण विभागाची एकूण 259 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सोबतच छत्रपती संभाजीनगरची 210 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पुणे विभागाची 283 जागांसाठी जाहिरात आजच प्रसिद्ध होईल। नाशिक विभागाची 124 जागांसाठी जाहिरात आजच प्रसिद्ध होईल। त्याच्यानंतर अमरावतीचे 117 जागांसाठी आणि नागपूरची 110 जागांसाठी जाहिरात आजच प्रसिद्ध होईल। प्रत्येक जाहिराती त्यांनी वेगवेगळ्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, वेगवेगळे तुम्ही फॉर्म भरायला लागणार आहेत। जाहिरात एकत्रित विभागानुसार प्रसिद्ध करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी विभागानुसार जाहिरात प्रसिद्ध केल्या, परंतु प्रत्येक जाहिरात वेगवेगळी केलेली आहे। जागा देखील आता वेगवेगळ्या डिवायडेशन कॅटेगरीनुसार आलेल्या आहेत। आता ही जी जाहिरात आहे ना, मी इथं स्क्रीनवरती दाखवतो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल। ही जाहिरात कोणती आहे तर ही जाहिरात आहे कोकण विभागाची। कोकण विभागामध्ये सर्वात जास्त जागा 259 जागा आहेत। इथं कॅटेगरी वाईज जागा वगैरे मी तुम्ही इथे बघू शकता। शैक्षणिक पात्रता वगैरे पुढे डिटेल्समध्ये सांगतो। ही कोणती जाहिरात आहे तर कोकण विभागाची ही जाहिरात आहे। ठीक आहे, आता पूर्ण माहिती सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि इतर महानगरपालिकेचे पेपर सुरू होणार आहेत। ठीक आहे, ज्याच्यामध्ये नगर परिषदेची जाहिरात पुढील महिन्यामध्ये येणार आहे। या पुस्तकामध्ये मागील झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आल्या होत्या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, त्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे। आणि सोबतच जी नगर परिषदेची 3000 पेक्षा गट क ची आणि ड ची जाहिरात येणार आहे ना, ती देखील पुढील महिन्यामध्ये पुढील महिना पुढच्या आजपासूनच सुरू झालेला आहे। याच महिन्यामध्ये शेवटपर्यंत प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यामुळे दोनही पुस्तके एकदम बेस्ट आहे आणि स्मार्ट स्टडी हे पुस्तक एक नामांकित पब्लिकेशन आहे आणि विठ्ठल नागनाथ राऊतवार यांची पुस्तके सर्वात बेस्ट असतात, सर्वांना माहीत आहे। दोनही पुस्तक तुम्हाला या ठिकाणी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाल्या असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात, कमी किमतीमध्ये। जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असतील तर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात। ठीक आहे, आपला मेन आता जागांचा मुद्दा, पूर्ण जाहिरात मी ओपन करतो आणि तुम्हाला सांगतो। आता सर्वात पहिल्यांदा सांगतो, ज्या जाहिराती आहे छत्रपती संभाजीनगरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 210 जागांसाठी, आणि जी दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कोकण विभागाची, ती एकूण 259 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पुणे, नागपूर, अमरावती ज्या जाहिराती आहेत त्या लवकरच आजच प्रसिद्ध होतील। आजपासूनच सर्व फॉर्म सुरू होणार आहेत। ठीक आहे, आता इथं तुम्ही नीट बघून घ्या। तर हा जे भूमी अभिलेख जो विभाग आहे ना, तो कोणाच्या अंडर येतो तर महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत हा विभाग येत असतो। ठीक आहे, ज्याच्या मार्फत वेगवेगळे या ठिकाणी पदे भरली जातात, परंतु सध्या जाहिरात फक्त भूकर मापक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, इथे भराव्याच्या पदांचा तपशील, विभाग छत्रपती संभाजीनगर, पदाचे नाव व वेतन श्रेणी, भूकरमापक, वेतन स्तर, यस लेवल 6चं पेमेंट असणार आहे। बेसिक तुमचं 19,600 हे पेमेंट असणार आहे। एंडिंग 63,200 हे असणार आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नंतर वाढ होते। आता हे पेमेंट 19,000 बेसिक असल्यामुळे येथे तुमचं पेमेंट 34,000पेक्षा जास्त असलेलं तुम्हाला इथे स्टार्टिंग बघायला भेटेल। ठीक आहे, आता जो आरक्षण निहाय जागांचा जो तक्ता आहे ना, तुम्ही इथे बघून घ्यायचा आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही इथे बघायचा आहे। एकूण 210 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इथं जर बघितलं तर आरक्षण न्याय जागा 71 जागा आहेत, अंशकालीनला 21 जागा, खेळाडूला 10 जागा, महिलांना 63 जागा, भूकंपग्रस्तला 4 जागा, प्रकल्पग्रस्त 10 जागा, माजी सैनिकांना 31 जागा, अशा प्रकारचे एकूण 210 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। सर्व विभागाची जाहिरात वेगवेगळी असणार आहे। पात्रता, पगार वगैरे सर्व डिटेल्समध्ये सेम असणार आहे। आता कोणतीही जाहिरात येऊ त्याच्यामध्ये पात्रता सर्वात महत्त्वाची असते, तुमची शिक्षण किती असायला पाहिजे।
तर बघू शकता विहित शैक्षणिक अर्हता उमेदवाराने अर्ज सादर करण्याच्या दिनांकास म्हणजे 24/10/2025 रोजी धारण केलेली असावी। म्हणजे 24 तारखेपर्यंत 24 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ही शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी। आता शैक्षणिक पात्रतेमध्ये विविध विद्यार्थ्यांचे वेगवेगळे संभ्रम आहे। 2 मिनिटामध्ये क्लिअर करून सांगतो, फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता जे पद आहे भूकर मापक हे पद आहे, ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा ही तर याच्यापैकी मान्यता प्राप्त महाविद्यालयातील तुमच्याकडे अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे, किंवा ती नसेल तर मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिका पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, किंवा तोही नसेल तर माध्यमिक शालांत म्हणजे 10वी उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र, म्हणजे 3 या ठिकाणी पात्रता दिलेल्या आहेत। तिन्हीपैकी एकच असली तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात। नीट समजून घ्या, काय पाहिजे, मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तुमची पदवी असणे गरजेचे आहे, ते नसेल किंवा म्हटलेलं आहे ते नसेल तर मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिका पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यापैकी हे झालेलं असावं, किंवा तुम्ही 10वी पासवरती सर्वेअर बघू शकता काय म्हटलेलं आहे, सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र 2 वर्षाचा तुम्ही कोर्स केलेला असावा। याच्यापैकी तिन्हीपैकी एक जरी झालं असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात। पुढे काय दिलेलं आहे नीट समजून घ्या, हे कंपल्सरी नाही, फॉर्म भरताना हे लागत नाही आणि निवड झाली तरी लागणार नाही। काय म्हटलेलं आहे, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। इथं म्हटलेलं आहे टायपिंग असायला पाहिजे, परंतु पुढे काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या, काय म्हटलेलं आहे, उपरोक्त दोन जो टायपिंगसाठी म्हटलेलं आहे मध्ये नमूद टंकलेखक विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल। म्हणजे तुम्हाला ते सध्या लागणार नाही, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील। जर तुमची निवड झाली तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग याचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे। फॉर्म भरताना लागणार नाही, निवड करताना किंवा कागदपत्र तपासणीसाठी लागणार नाही, निवड झाल्याच्या नंतर 2 वर्षानंतर लागेल ती तुम्ही देऊ शकता। जर तुम्ही 2 वर्षामध्ये पूर्ण केले नाही निवड झाल्याच्या नंतर तर नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता धारण न केल्यास त्याची सेवा समाप्तीस पात्र राहील। म्हणजे त्याची ती सेवा तिथेच समाप्त केली जाईल, तिथून पुढे तुम्हाला जॉब करता येणार नाही, त्यासाठी 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे काढून घ्यावे लागणार आहे। आता इथं स्टार करून काय पॉईंट दिलेला आहे तुम्ही नीट समजून घ्या, केंद्र शासनाच्या महासंचालक रोजगार व प्रशिक्षण क्रमांक हा क्रमांक दिलेला आहे, दिनांक 4 जुलै 2014 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील शिकवला जाणारा सर्वेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेशपत्र ऑगस्ट 2014 पासून 1 वर्षाचा कालावधी झालेला असेल, त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील। म्हणजे 1 वर्षाचा जो सर्वेक्षकचा या ठिकाणी कोर्स आहे 2014 नंतरचा, तरी देखील तुम्ही पात्र असू शकतात, पात्र आहात 1 वर्षाचा, 2 वर्षाचा वरती म्हटलेला आहे, परंतु 1 वर्षाचा असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात। मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम राहील। याच्याबद्दल पाठपुरावा नंतर होणार आहे, परंतु सध्या तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी 1 वर्षाचा कोर्स केलेला असेल तरी देखील पात्र आहात। ठीक आहे, आता बघू शकता ऑनलाईन अर्ज, बघू शकता इथं म्हटलेलं आहे अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी, तर आज दिनांक 1/10/2025 म्हणजे 10वा महिना आहे, 1 ऑक्टोबर, आज 1 ऑक्टोबर आहे, आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता, तर 24 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी कंप्लीट 24 दिवस आहेत। आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत। फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ आलेला तुम्हाला बघायला भेटेल, आणि फॉर्म भरण्याची आणि अर्ज जे पेमेंट करण्याचा दिनांक सेम आहे। बघू शकता परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आधीच त्यांनी सांगितलेला आहे, तुमची परीक्षा ही 13 नोव्हेंबर व 14 नोव्हेंबर म्हणजे लगेच तुमची परीक्षा पुढील महिन्यामध्ये, तुमच्याकडे परीक्षेसाठी जवळजवळ 45 दिवसांचा कालावधी आहे। परीक्षेचा दिनांक आधीच सांगितलेला आहे, आता त्याच्यानुसार बदल होऊ शकतो, परंतु जास्त बदल होणार नाही, 8-10 दिवसाचा बदल होऊ शकतो, मात्र याच तारखांना परीक्षा संभाव्य धरून चालायची आहे। ठीक आहे,
आता विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा एक पॉईंट सांगून देतो. ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, तर ही परीक्षा IBPS कंपनी घेतलेल्या आहे. लिंकवरून लगेच समजून जाते. ठीक आहे, IBPS कंपनी घेणार आहे. विद्यार्थ्यांचा डाऊट इथे क्लिअर झालेला आहे. आता याचा जो अभ्यासक्रम वगैरे आहे ना, यांनी आता याच्यामध्ये सध्या अजून प्रसिद्ध केलेला नाही, परंतु अभ्यासक्रम बेसिक असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण राहणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे आणि सोबतच तुम्हाला तांत्रिक घटकावरती देखील प्रश्न असणे या ठिकाणी अपेक्षित आहे. आता त्यांनी अभ्यासक्रम प्रसिद्ध केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सर्व माहिती कळविली जाईल. आता आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, IBPS कंपनी घेणार आहे हे सांगितले मी तुम्हाला. शैक्षणिक पात्रता देखील सांगितले. अर्ज कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये आपला रात्रीपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे, याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.